नमस्ते. सुनीताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी कॅफे स्टाईल क्रिस्पी बर्गर. हे बर्गर पार्टीसाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि बर्थडे पार्टीसाठी एकदम परफेक्ट होममेड रेसिपी आहे. तर चला त्यासाठी काही साहित्य लागणार आहे आपण ते पाहू. तर मी थोडी दोन शिमला मिरची, कोबी, गाजर आणि बाइंडिंगसाठी मी पोहे वापरलेले आहे. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठसुद्धा यूज करू शकता. आणि क्रिस्पीनेससाठी मी कॉर्नफ्लेक्स यूज केलेला आहे. आणि बर्गर बन आणि चीज बर्गर बन, चीज आणि मी मैद्याची स्लरीसाठी मी मैदा यूज केलेला आहे. तर आता मी पहिला गाजर कट करून घेतलेलं आहे. ते मी गाजर किसून घेतलेलं आहे आणि कोबीही मी थोडं किसून घेतलेलं आहे. आता गाजर आणि कोबी असं किसून घेतले आणि त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे आणि कांद्याचे गोल गोल असे चकत्या पाडून घेतलेल्या आहेत पॅटीवर ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मी टमॅटोही घेतलेला आहे धुवून आणि टमॅटोच्याही गोल चकत्या पाडून घेतलेल्या आहे खाली पॅटीवर स्लाइस ठेवण्यासाठी. बघा, अशा प्रकारे आपल्या टमॅटो आणि कांद्याच्या स्लाइस आपल्याला तयार आहेत. आता ही रेसिपी खूप टेस्टी झाली होती. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि होममेड हेल्दी रेसिपी आहे आणि आवडली तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता त्यानंतर मी स्लरीसाठी बनवण्यासाठी 1 चमचा मैदा घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि असं फेटून घेतलेलं आहे. एकदम घट्टही नाही ठेवायचं आणि एकदम पातळही नको. बघा, अशा प्रकारे मी मैद्याची स्लरी बनवलेली आहे. त्यानंतर जे बटाटे मी शिजवून घेतलेले, तुम्ही एकतर ते किसून घ्या किसणीने किंवा मॅशरनं मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं 1 टेबलस्पून धणपूड टाकलेली आहे आणि नंतर 1 टेबलस्पून मी गरम मसाला टाकलेला आहे. नंतर मी 1 टेबलस्पून मी चाट मसाला टाकलेला आहे. सर्व मसाला टाकून झाल्यानंतर मी त्यानंतर मी ते हातानं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. मसाले बटाट्यामध्ये हातानं मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतील. त्यामुळे मी मॅशरचा यूज न करता मी व्यवस्थित ते हाताने मसाले सर्व मिक्स करून घेतलेले आहे. बघा, अशा प्रकारे ते मसाल्यामध्ये थोडेसे गाठी असेल तर त्याही फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि तेही मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी जे पोहे होते ते पोहे मिक्स केले. मी पोहे बाइंडिंगसाठी वापरलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठही यूज करू शकता, पण माझ्याकडे पोहे अवेलेबल होते त्यामुळे मी पोहे पाण्यात भिजवले आणि ते मिक्स केले त्यामध्ये मिक्स केले मी. बघा, अशा प्रकारे बटाट्यामध्ये हे पोहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. त्यानंतर आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या मिक्स करून घ्या. फॉर एक्झाम्पल शिमला मिरची किंवा तुम्ही वाटाणा वापरला असेल तर वल्ला वाटाणा किंवा कांदा वापरणार असेल तर कांदा. मी फक्त शिमला मिरची वापरली त्यामुळे मी त्यात फक्त शिमला मिरची आणि गाजर फक्त हे सर्व मी मिक्स करून घेतले. बघा, आता मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापेपर्यंत मी त्या बटाट्याच्या सर्व जे आपण बनवलं पॅटीची जी भाजी त्याच्या सर्व मी पॅटी व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत. बघा, हाताला तेल लावून व्यवस्थित गोल मी सर्व पॅटी बनवून घेतलेल्या आहेत. बघा, अशा प्रकारे सर्व पॅटी आपल्या तयार आहेत. आता ह्या सर्व पॅटी तयार झाल्या. आता त्या पॅटी मी ह्या मैद्याच्या स्लरीचे जे पाणी बनवलं त्यामध्ये मी डीप केलेले आहेत आणि त्यानंतर जे कॉर्नफ्लेक्सचा मी चुरा जे बनवलं
हे मी मिक्सरला बारीक करून कॉर्नफ्लेक्सचा जो चुरा बनवला आहे क्रिस्पीनेससाठी, त्यात मी डीप केलेला आहे. आणि हे मी ते गरम झालेलं एकदम कडकडीत तेल माझं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी हे पॅटी सोडलेले आहेत सर्व बघा. आणि हळूहळू हे पलटून व्यवस्थित मी क्रिस्पी होऊपर्यंत गरम तळलेलं आहे तेलात. अशा प्रकारे मी सर्व पॅटी मैद्याच्या स्लरीत एकदा बुडवलेत आणि डीप केलेत आणि त्यानंतर एकदा ते कॉर्नफ्लेक्स जे माझ्याकडं होतं चुरा त्यात एकदा व्यवस्थित त्यांना लावून घेतलेलं आहे आणि सर्व पॅटी अशा प्रकारे मी तेलात डीप कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही अशी एक एक पॅटी तळून घ्या व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्या सर्व पॅटी तळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही वरूनच बघू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहेत त्या. आता मी सर्व बाइंडिंग करून घेणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर मी बटर सोडलेलं आहे तव्यावर आणि बटर सोडून मी व्यवस्थित बटर लावले त्याला आणि व्यवस्थित ते मी गरम करून घेतलेले हलकंसं बघा. अशा प्रकारे माझे सर्व बन मी बटर लावून एक थोडा वेळासाठी मी गरम करून घेतलेला आहे. खूप वेळ गरम नाही करायचं, एकदम हलकंसं गरम करायचं आहे. आता सर्वप्रथम मी काय केले, एक डबा घेतला, त्यामध्ये सर्व सॉस मी मिक्स करून घेतले. सर्वप्रथम मी मिओनीज घेतली, मिओनीज टाकली. त्यानंतर मी टमॅटो केचप घेतलं, ते मिओनीजमध्ये टमॅटो केचप मिक्स केलं. असं आपण सर्व सॉस जर मिक्स करून एका ह्याच्यामध्ये घेतले तर आपल्याला लावायला इझी जाईल. त्यानंतर मी शेजवान चटणी घेतली, तीही मी घातली. त्यामुळे ह्यामध्ये मी शेजवान चटणी, मिओनीज आणि टमॅटो केचप सर्व मिक्स करून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे एक प्रकारचं मी डीप तयार करून घेतलेला आहे. आणि सर्व जे बर्गरचा जो खालचा जो बेस असतो त्या बेसला मी लावून घेतलेला आहे तो सॉस व्यवस्थित. बघा अशा प्रकारे पूर्ण बाजूने व्यवस्थित जास्त सॉस लावून घ्यायचा आहे. आणि पहिला खाली मी कांद्याची स्लाइस ठेवलेली आहे आणि टमॅटोची स्लाइस ठेवलेली आहे. त्यानंतर मी त्यावर पॅटी ठेवलेली आहे आणि पॅटीवर मी थोडंसं कोबी आणि थोडंसं गाजर टाकलेलं आहे. आणि वरचा जो आपण बंद करणार आहे त्यावर मी टमॅटोचा सॉस लावून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे. जे मिओनीजचं मी बनवलं, मिओनीज आणि शेजवान चटणीचं मिक्स तेही मी लावलेलं आहे वरती आणि व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आणि वरती पॅटीच्या वरती मी चीजची एक स्लाइस ठेवलेली आहे आणि त्यावर जो वरचा बनचा बेस असतो तो ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असा पॅक करून घेतलेला आहे. बघा आपले होममेड हे टेस्टी बर्गर तयार आहेत. नंतर ते बर्गर तुम्ही थोडेसे तव्यावर हलकेसे गरम करून घ्या. चला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे सर्व बर्गर मी थोडेसे तव्यावर गरम करून घेतलेले आहेत. बघा हलके बर्गर थोडेसे मी तव्यावर गरम केले